कोल्हापुरातील 3 पिढ्यांवर उपचार करणारे स्त्रीरोग वंध्यत्व प्रसूती तज्ज्ञ डॉ. सतीश पत्की यांचा 18 जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पत्रकार अनिल पाटील, दर्पण न्यूज माध्यम समूह. पालकरवाडीत विठ्ठल नामाचा गजर, टाळ मृदुंगाच्या तालावर दिंडी पंढरीच्या वाटेला. राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी गाव पुन्हा एकदा विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेले. श्री विठ्ठल भक्त वारकरी संप्रदाय भजनी मंडळ पालकरवाडी यांच्या आषाढी पायी दिंडीचे आज कसबा वाळवा येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने आणि टाळ मृदुंगाच्या निनादाने विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या पावलाने गावकऱ्यांचेही डोळे भरून आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, कसबा वाळवे येथील युवक नेते सचिनदादा पाटील, पालकरवाडीचे शिंदे गटाचे युवक नेते भाऊ पालकर यांनी पालखीचे स्वागत केले. सन 2019 साली हबप श्री मारुती श्रीपती पालकर, दिलीप महादेव मांडवकर, आनंदा बापू पोवार आणि दीपक काकासो पाटील यांनी या वारीची मुहूर्तमेढ रोवली. तेव्हा सुरू झालेली ही भक्तीची वाट आज उभ्या पालकरवाडीचा अभिमान बनली आहे. वारकऱ्यांच्या श्रमदानातून आणि भक्तिभावातून मंडळाने तब्बल 2.5 लाख रुपये खर्च करून स्वतःचा रथ उभारला आहे. एवढेच नव्हे तर पंढरपूर येथील राजरत्न नगर परिसरात 2 गुंठे जागा खरेदी करून भविष्यात मठ उभारण्याचाही संकल्प मंडळाने केला आहे. ही पायी दिंडी तब्बल 9 दिवसांचा पायी प्रवास करत 22 जुलै रोजी विठुरायाच्या नगरीत दाखल होणार आहे. एजा आणि मुक्कामासह एकूण 13 दिवसांचा हा प्रवास असणार असून वाटेत हरिनामाचा गजर, अभंग आणि भजनांनी वातावरण भक्तिमय होणार आहे. पालकरवाडीची ही दिंडी केवळ पंढरीची वाट चालत नाही, तर गावची श्रद्धा, संस्कार आणि वारकरी परंपरेचा झेंडा खांद्यावर घेऊन विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघाली आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.